नमस्कार रसिक श्रोते हो. आज आपण एक अत्यंत तरल, भावपूर्ण अशी एक कथा ऐकणार आहोत. कथेचं शीर्षक आहे एका मांजरीची कथा. लेखक विद्याधर पुंडलिक. कथासंग्रहाचं नाव आहे पोपटी चौकट. ऐकूया एका मांजरीची कथा. म्हणजे 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 ये म्हणजे अय अगं म्हणजे ये. घराच्या मागल्या बाजूच्या ओट्यावर उभ्या राहून कृष्णाबाई हाका मारत होत्या. उंच प्रेमळ आवाजात त्या थोडा वेळ थांबल्या आणि इकडे तिकडे बघू लागल्या. बाजूच्या कंपाऊंडच्या भिंतीकडे, कोपऱ्यातल्या शेवग्याकडे, पलीकडच्या घराच्या 3ऱ्या मजल्यावरच्या टाकीकडे त्यांची दृष्टी गेली. त्यांनी पुन्हा एक हाक मारली, पण कुठेच काही हालचाल झाली नाही. मागचं दार बंद न करताच त्या पुटपुटल्या, बघ बाई, दार उघडंच ठेवलंय. 1000 वेळा सांगून झालं की पहाटे लवकर यायचा. तेवढंच ताजं निरसं दूध पोटात जातं. पण ऐकू नकोस, घे गर्भारपणीसुद्धा हाडं वाळवून घे हो. हां, ऐकू नकोस. त्या स्वयंपाकघरात आल्या तेव्हा गोपाळराव उभेच होते. पाठ घेऊन ते टेकले आणि त्यांनी हसत हसत विचारलं, काय म्हणते तुझी मुलगी? आमच्याबरोबर चहाला नाहीत का बाईसाहेब? नाही हो, हटवादी आहे मेली. एव्हाना फुललेली शेगडी त्यांच्यासमोर आपटून त्या म्हणाल्या, मला भेटलेली सगळी माणसं इथून तिथून हटवादीच आहेत. आज इतकी वर्ष सांगून सांगून तोंड दुखलं माझं, पण कधी ऐकलत का? इथे पोट आवळून आवळून शेकाल, पण डॉक्टरकडे जाणार नाही तुम्ही. गोपाळराव गालातल्या गालात हसून म्हणाले, वाह, किती बरं वाटलं. आता खरोखर दिवस सुरू झाला. त्यांनी चहा घेतला, थोडा वेळ पोट शेकलं आणि हातावर हात आपटत ते कृष्णाबाईंना म्हणाले, चल तो पट आणि बुद्धिबळ घेऊन ये बरं. हं, चल 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 चल, आपली वेळ झाली. नको बाई, आज कंटाळा आलाय. मनीचंही झालं नाही अजून आणि ती बुद्धिबळ नाही झेपत आम्हा बायकांच्या अडाणी डोक्याला. वा 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 वा, आमच्याशी लग्न करता तेव्हा कुठे जातात तुमची अडाणी डोकी? हां, मी काही ऐकणार नाही. नका ऐकू. तुम्ही कसं ऐकाल? आत्तापर्यंत 1000 गोष्टी झाल्या आयुष्यात. 1000 नोकऱ्या झाल्या, नाना धंदे झाले, सोसायट्या झाल्या, मंडळं झाली, अगदी सगळ्यांच्या गळ्यात गळे घालून झाले. आता म्हातारपणी बायकोला बुद्धिबळ शिकवायला निघाला आहात. अगं, तू चांगलं खेळतेस, तशी तुझी बुद्धी चांगली आहे. बघता बघता एक दिवस माझ्या थोबाडीत मरशील. इश्श, काहीतरीच काय. मागे एकदा घरच्या बालूला मॅट्रिक करायला निघाला होतात, आता बायकोला बुद्धिबळाच्या खेळात तरबेच करणार आहात. सारं झालं आणि चंद्रशेष फुलावर आलं. पण त्यांना पुढे काही गोपाळरावांनी बोलूच दिलं नाही. कुंकवामेण्याच्या पेटीवरचा पट घेऊन त्यांनी कृष्णाबाईंचा हात धरला आणि त्यांना मधल्या घरातल्या जाजमावर बसवलं. आमचा खेळ आत्ताच बघायला चल, असं म्हणून ओढत नेणाऱ्या एखाद्या लहान मुलासारखं त्यांचं हे करणं होतं. आपल्या गुडघ्यावर हनवटी टेकून त्या एक एक प्यादं सावकाश सरकवू लागल्या. उंट कसा जातो, हत्ती कसा धावतो, असे प्रश्न करत करत त्या एक एक खेळी खेळू लागल्या. थोड्या वेळाने घोड्याच्या अडीच घरात कृष्णाबाईचं एक बिंजोरी प्यादं आल्यावर गोपाळरावांनी एखाद्या शिकाऱ्याच्या अवसानाने खॅट करून ते प्यादं मारलं आणि मांडीवर हात ठेवून मोठ्या विजयी चेहऱ्याने ते कृष्णाबाईकडे बघू लागले. इश्श, गेलं का मेलं प्यादं ते? मग आता आम्हाला मारू द्या तुमचं प्यादं, नाहीतर सगळं पुन्हा पहिल्यापासून मांडूया. त्यांच्या आवाजात एकदम एक कोवळा बालिशपणा आला. गोपाळरावांना तो रोजच्याप्रमाणे आजही आवडला. त्यांचा आवाज एकदम ओला आणि मृदू झाला.
अगं, हा घोडा कुठल्याही 8 चौकोनात उडू शकेल हे तुला किती वेळा सांगितलं मी. इश्श, माझ्या बाई ध्यानातच राहत नाही ते. सगळी कशी सरळ सूत चालतात, पण हे विट्टीपाद्र भद्र मेलं 2.5 खरं का उडतं हो. पुन्हा ती कोवळेपणाची छटा, तो बालिश हटवादीपणा. गोपाळरावांना मनापासून हसू आलं. 50शी उलटून गेलेल्या कृष्णाबाई खेळताना अशाच एकदम लहान होत. त्यांच्या एरवीच्या गढूळ नजरेत खेळताना एक नाचरं कुतूहल एकाएकी चमके. त्यांचं हे असं लहान होणं गोपाळरावांना फार आवडे. अलीकडे रोज पहाटे त्यांचा हा चेहरा पाहणं हा एक छंदच ठरून गेला होता. खेळता खेळता मध्येच कृष्णाबाई थांबल्या आणि गोपाळरावांकडे बघून हसू लागल्या. इश्श, कमाल आहे हो बाई तुमच्या नादिष्टपणाची. ती पेन्सिल कशी काय लागली तुमच्या हाताला? जीभ बघितली का कशी जांभळी जांभळी झाली आहे ती. गोपाळरावांनी घाईघाईने धोत्राच्या बोळ्याने जिभेचं जांभळं टोक पुसून टाकलं. लहानपणाची आठवण होऊन त्यांना एकदम हसू आलं. लहानपणी माझी जीभ ना अशीच जांभळी व्हायची बघ. मग आई हळूच चापट देऊन म्हणायची, एकदा तुझ्या पेन्सिलीला टोकाला मध तरी लावून देते कार्ट्या. हो, मला पेन्सिलीचा शोध लागल्यावर मी साऱ्या भिंती चित्रांनी आणि अक्षरांनी चिताडायची हे बरीक आठवतंय मला. एकदा आई वडील दोघेही रागावले तेव्हा घरातल्या प्रत्येक भिंतीवर मी लिहून ठेवलं, आई वेडी आहे, बाबा रावण आहेत. दोघेही अगदी गदगदून हसले आणि मग किंचित दरडावून गोपाळराव म्हणाले, मागून रडीचा डाव खेळशील हं? तुझा राजा विरेत आहे, बघ 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 जरा. कृष्णाबाईंनी हनवटी पुन्हा गुडघ्यावर रेलली. स्मित करून त्या खेळू लागल्या आणि मग क्षणभर त्यांच्याकडे बघायचा सुद्धा गोपाळरावांना धीर होईना. सुखाच्या असल्या लहान क्षणीसुद्धा कृष्णाबाईंकडे त्यांना बघताच येत नसे. इतक्यात कृष्णाबाई मध्येच थांबल्या. वरच्या ओठाशी मिळालेला त्यांचा खालचा ओठ पुन्हा लोंबू लागला. एकाएकी रडवेल्या होऊन त्या म्हणाल्या, आठवतं तुम्हाला एकदा साठे भाऊजी आणि तुम्ही बुद्धिबळ खेळत असताना रघुने तुमचा पट उधळला होता. तुम्ही रागावलात तेव्हा सॉरी कोळशाच्या खोक्यापाशी जाऊन दडली. आपण दुपारभर शोधलं आणि संध्याकाळी मी जेव्हा रडू लागले तेव्हा हा कपडे झटकीत आला. अखेर तो प्रश्न त्यांनी गोपाळरावांना विचारलाच. खरंच खरंच 4 पोरांपैकी एक सुद्धा पोर का नाही वाचलं हो आपलं? ती आठवण नेहमीची होती. तो प्रश्न नेहमीचा होता. त्या गदगदून हुंदके देऊ लागल्या. त्यांचा एक एक हुंदका असा होता की गोपाळरावांना वाटलं त्याने ह्या दुबळ्या शरीराच्या सुरुंगाने उडाव्यात त्याप्रमाणे ठिकऱ्या ठिकऱ्या उडणार. आता या हुंदक्या पलीकडे त्या रडूच शकणार नाहीत. कृष्णाबाईंचा चेहरा दुःखाने पुन्हा आक्रसला. वर्तमान काळाच्या बेड्या घेऊन त्या परत भूतकाळातील त्या क्षणापाशी येऊन थपकल्या. त्यांचा 4था मुलगा गेला त्या क्षणापाशी. खरं म्हणजे त्यांच्यापुरता तरी काळ तिथेच गोठला होता. सारे धागे तिथेच तुटले होते. गोपाळरावांना वाटलं, हिला हे असं खेळायला लावणं, खुलवणं ह्याला फार थोडा अर्थ आहे. ह्या तुटलेल्या धाग्यांना पुन्हा पुन्हा गाठी मारून हिचं आयुष्य जोडत राहण्याची आपली सारी धडपड वेडेपणाची आहे. खेळ तिथेच थांबला. कृष्णाबाई डोळे पुशीत पुशीत उठल्या आणि चालू लागल्या. त्यांच्या आंबाड्याचं एक टोक सुटलं होतं. साऱ्या लुगड्याचा बोंगा झाला होता. पिसं झडून गेलेल्या कोंबडीच्या मानेसारख्या वळवळत्या मानेतून पुढे आलेलं डोकं मागे पुढे होत होतं. मागच्या ओट्यावर येऊन त्या मंजीची वाट पाहू लागल्या. मगाशी फुललेल्या त्यांच्या डोळ्यात इतक्या वर्षांचं दुःख पुन्हा कालवलं गेलं. एक उदास पण भाबडा भकासपणा
त्या डोळ्यात होता आणि अलीकडे त्यात क्वचित थोडा तिरळेपणाही येत चालला होता. कृष्णाबाईंची मुलं जगायचीच नाहीत. जेमतेम 3-4 वर्ष ती राहायची आणि तेव्हा घरी जायची. अनेक प्रयत्न, अनेक उपचार झाले, नवस सायास झाले. सुवासिनीच्या ओटीत मुलं ठेवून झाली, लोकांकडून शिवून आणलेले कपडे घालून झाले, सुपात घालून ती गाईच्या पायाशी ठेवली. पण नाही, काही नाही. ती मुलं अत्तरासारखी यायची आणि उडून जायची. आणि तेव्हापासून शृंगाराचीच त्यांनी एवढी दहशत घेतली की गोपाळराव जवळ आले तरी एक दबलेली किंकाळी मारून त्या दूर सरकू लागला. रात्री अपरात्री वेडीवाकडी स्वप्न पडून दचकून उठू लागला. 4था मुलगा गेला तेव्हा 6-1 महिने त्यांनी गोपाळरावांजवळ हट्टच घेतला. खरं सांगते, मला तुम्ही टाकून द्या, खरंच टाकून द्या. दुसरं लग्न करा. माझी ही अशी दळबद्री कूस, त्यामुळे तुमचा वंश मालवायला नको. बाई माणसाचे भोग पुरुषाने कधी भोगू नये. एकेकाळी त्यांचं रूप कसं मोत्याच्या पाण्यासारखं झगझगत होतं. साधं लुगडं नेसून त्याचा पदर डोक्यावर घेतला की त्या संस्थानिकाच्या राणीसारख्या दिसत. त्यांची सासू म्हणे, थांब जरा, दृष्ट काढून टाकू दे एकदा. 4-4 बायकांना त्या हव्याशा वाटत. लग्नकार्याला, हळदी कुंकवाला त्यांच्या वाचून शोभा नसे. पण हे दैवाचं लागोपाठ बसलेले 4 फटके त्यांनी फार लावून घेतले. तेव्हापासून एखाद्या कैद्याने तुरुंगातल्या गजा आणून आकाशाकडे बघत राहावं तसा त्यांच्या सुक्या कोरड्या डोळ्यात भाव दिसू लागला. आणि जसजसे दिवस गेले तसतशी हीच नजर निब्बर होत गेली. तेवढ्यात कंपाऊंडच्या भिंतीवर काही काळे पांढरे ठिपके उड्या मारत मारत कृष्णाबाईंजवळ आले. पोटातून सारे लाडीक आवाज काढून त्यांची मंजी डावीकडून उजवीकडे, उजवीकडून डावीकडे त्यांच्या पायाला अंग घासू लागली. आपल्या पंजाची गादी तिने कृष्णाबाईंच्या पायावर मारली आणि धारदार दातांनी त्यांच्या करंगळीला तिनं नाजूक चावा घेतला. प्रेमाची ही लाच देता देता तिचे काळे पांढरे ठिपके दुधाच्या वासनेने हलत होते. पांढऱ्या लठ्ठ बुडक्याची काळी शेपटी त्याच वासनेने झटझटत होती. तिच्या हिरव्या निळ्या काचेच्या गोट्यात धमकी होती, लोभ होता आणि नेमक्या तोंडावर पडलेल्या एका गोल काळ्या ठिपक्याने तिच्यातला सारा कावेबाजपणा दडवला होता. मग मान वर करून तिने आपले डोळे इतके बारीक आणि करुण केले की तिथे एक हिरवी चीर तेवढी उरली. वाटत होतं की तिथून आता एक हिरवा अश्रूच गळणार आहे. मग मात्र कृष्णाबाईंना राहावेना. त्या काळ्या पांढऱ्या कापसाच्या गोळ्याला त्यांनी वर उचलून घेतलं. त्याचे मटामट मुके घेतले. तिचे पंजे आपल्या गालावर थोपटून घेतले. तिने पुढे केलेल्या मानेला खाजवलं. काल रात्री का ग नाही आलीस? त्या परभाकडे गेली होतीस ना? तिथल्या माशांना चटावली असशील. पण बाळणपण मी करणार आहे म्हटलं, ती पांढरी पाल नाही करणार. आणि काय गो, परवा रात्री त्या मेल्या बोक्याबरोबर कशाला भांडत होतीस? 1000 वेळा सांगितलं असेल की त्या राक्षसाच्या वाऱ्याला सुद्धा उभी राहू नकोस. सांगितलं होतं की नाही? आपले कान मागे पुढे हलवून मंजीने हे सारं मान्य केलं. कृष्णाबाईंनी दिलेलं ऊन दूध तिने थोडा वेळ आपल्या पंजाने चाटलं आणि मग आपल्या लाल चुटूक जिभेने ती बाकीचं दूध लपलपून पिऊ लागली. कृष्णाबाईंनी मध्येच घातलेला हात गुर्र करून तिने आपल्या पंजाने बाजूला सारला. कृष्णाबाईंनी मान वर करून गोपाळरावांना विचारलं, बघितलीत ना अक्कल? शहाणी नाही आहे माझी बाई. गोपाळरावांनी आपले हात जोडून उत्तर दिलं, मान्य आहे. तुझ्या नवऱ्याला सुद्धा एवढी अक्कल नाही बघ. दूध पिऊन झाल्यावर मंजीच्या अंगी विलक्षण अलिप्तता आणि तटस्थता आली.
2 पंजांवर अंग झुकवून तिने तोंड कडकडून जांभई दिली. एक बाकदार उंच कमान केली. इतकी बाकदार की गोपाळरावांना वाटलं त्या कमानीच्या रेषाकृतीच्या हवेतला तुकडा आपल्याला कापायला मिळाला असता तर काय मजा आली असती. मग मंजीने आपलं डोकं झटकलं. अगं अगं थांब 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 म्हणणाऱ्या कृष्णाबाई बरोबरचे सारे राजनैतिक संबंध तिने असेच झटकले आणि त्यांच्याकडे न बघता शेपटी मिचकावत ती पुढे जाऊ लागली. आणि मग जे पाहायला ते भीत होते तेच त्यांना पाहावं लागलं. कारण कोठीच्या खोलीतून कृष्णाबाईंनी हसत हसत एक पिंजरा आणला होता आणि त्याचा वास येताच बाहेरच्या दरवाजापर्यंत आलेली मंजी परतून पिंजऱ्यावर झेप घेत घेत कृष्णाबाईंच्या मागे पळत होती. तिच्या डोळ्यातल्या हिरव्या गोट्या आता लकलकत होत्या. शेपटी थडथड वळवळत होती. कान उभे ताठ झाले होते. मधून मधून ती आपला पंजा जाळीत घुसवत होती. आतला उंदीर या टोकापासून त्या टोकापर्यंत पळत पळत कुचकुचत होता. जाळीबाहेर मधूनच आपले मूर्ख ओठ बाहेर काढत होता. अखेर तो एका कोपऱ्यामध्ये 2 पायांवर उभा राहिला. त्याचे डोळे इकडे तिकडे भिरभिरले. पुढच्या 2 पायांची बोटं तुटल्यासारखी लोंबू लागली आणि एका क्षणात त्यांना ते दिसलं. उंदराचा तो करडा लोळा गोळा, त्यात घुसलेले 2 पांढरे सुळे, त्याची लोंबती शेपटी, ते निष्प्राण काळे डोळे आणि दबत्या शिकारी आवाजातली ती गुरगुर. गोपाळरावांनी थक्क होऊन कृष्णाबाईंकडे पाहिलं. त्या डोळ्यातील ती तिरळी वेडसर छटा पार गेली होती. त्यांच्या डोळ्यात सकाळी बुद्धिबळ खेळताना दिसणारं नाचणारं कुतूहल परत आलं होतं. गोपाळरावांना भोवळ आल्यासारखं झालं. ते ताबडतोब वरच्या हॉलमध्ये गेले. त्यांनी झटकन कोट टोपी चढवली. त्या मांजरापासून, कृष्णाबाईंपासून त्यांना दूर दूर जायचं होतं. ते खाली आले आणि समोरचं दृश्य पाहून पुन्हा जागच्या जागी खिळले. उंदराच्या शिकारीबरोबरच हे दुसरं भयानक दर्शन आज कित्येक दिवस ते पाहत होते. कारण कृष्णाबाई आता जमीन सारवत होत्या. वास्तविक 3 दिवसांपूर्वीच त्यांनी ती खोली सारवली होती. अजून जमिनीतून एकही पोपडा निघाला नव्हता. पण घराची सारी जमीन सारवून अगदी लखलखीत ठेवण्याचा त्यांना एक विचित्र सोस असे. नेहमीप्रमाणे आजही त्यांचं तोंड उघडं पडलं होतं. एखादं मूल पाटीवरचं गणित जसं एकाग्र होऊन सोडवत असतं तशी त्यांची किंचित तिरळी भाबडी नजर एकाग्र करून त्या सावकाश सारवत होत्या. कसलं तरी खुळं समाधान त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होतं आणि हे अजून 1-2 तास चालणार होतं. ती भाबडी नजर आणि त्यावरचं ते खुळं समाधान गोपाळरावांना बघवेना. त्यांना वाटलं कुणीतरी आपल्या तोंडात बोळा कोंबून गळा दाबतोय, आपला सारा जीव घुसमटून टाकतोय. ते तावातावाने कृष्णाबाईंजवळ गेले आणि त्यांच्या हातातला शेणगोळा त्यांनी कोपऱ्यात फेकून दिला. किती वेळा सांगू तुला की सारवण्यात तासनतास घालवायचे नाहीत म्हणून. का ऐकत नाहीस तू माझं, ते म्हणाले आणि त्यांनी कृष्णाबाईंचा हात धरून त्यांना नळावर नेलं. त्यांचा हात नळाखाली धरला. जवळच्या टॉवेलने त्यांचे कोपरापर्यंतचे हात पुसले. त्यांना संताप आला होता. गेलेल्या माणसांनी जगत्या माणसांवर इतकी सत्ता चालवावी हे त्यांना भावत नव्हतं. माणसाचं आयुष्य कुणाच्या मरणामुळे इतकं रिकामं व्हावं, होऊ शकतं हे त्यांना भयंकर वाटत होतं, अशक्य वाटत होतं. ते भडकून म्हणाले, शेण पोतेऱ्यात रमण्या इतके भकासपणे तू का राहतेस? तुझं सारं दुःख रोगट आहे. तुझ्या शोकाला काही अर्थ नाही. त्यांच्या बोलण्यात संताप होता, दुःख होतं आणि या पोळलेल्या जीवाला हे कसं समजून सांगायचं ह्या विचाराने आलेला हताशपणा होता. आणि मग आतापर्यंत जे कधी झालं नाही ते झालं. कृष्णाबाईंचं आयुष्य इतकं अर्थशून्य व्हावं
याबद्दल त्या 4 गेलेल्या मुलांचाच त्यांना फार राग आला. ते एकदम दचकले आणि किंचित घाबरलेल्या कृष्णाबाईंना मृदू आवाजात समजावू लागले, घाबरू नकोस, तुझा राग नाही आला मला. तुझ्यावर रागवताच येत नाही ग मला, पण भारी वाईट वाटतं. असल्या वागण्याने मी आणि तू दोघंही किती दुबळे झालो आहोत हे तुला समजत असतं तर. पण यातलं कृष्णाबाईंना काहीच समजलं नाही. त्यांची भाबडी नजर पुन्हा किंचित तिरडी झाली. त्या म्हणाल्या, माझ्या वागण्याचा तुम्ही का बरं त्रास करून घेता? मुलं गेली तेव्हा माझं सगळं गेलं. तुमचंसुद्धा सगळं जाऊ द्या असं मी कधीतरी म्हटलं होतं का? त्यांचं म्हणणं खरं होतं. अजूनही त्यांच्यामध्ये रग होती. 4-2 तरुण हाती घेऊन महारा ढोरांसाठी एखादी आदर्श शाळा काढण्याची त्यांची अजून उभारी होती. तरुण वयात त्यांच्या धंद्याच्या कित्येक योजना बारगळल्या होत्या. त्या आता सुरू कराव्यात अशीही त्यांना अधूनमधून लहर येईल. बाकी काहीही न करता बुद्धिबळात लक्ष घालून अजिंक्य पद मिळवण्याची एक अचरट कल्पना अजूनही त्यांना सोडवत नव्हती. पण हे सगळं बंद झालं होतं. कृष्णाबाई त्या 4 मुलांच्या आठवणीभोवती गरगरत होत्या आणि त्यांच्या मागून तेही असहाय्यपणे गरगरत होते. कृष्णाबाईंचं गरगरणं त्यांना थांबवता येत नव्हतं. तरी पण त्यांचं हे बोलणं ऐकून गोपाळराव चकित झाले. सारं बोलणं कृष्णाबाईंना कुणी शिकवलं होतं? त्या वेडसर वाटणाऱ्या भाबड्या डोळ्यात एवढा समंजस शहाणपणा कुठून आला होता? त्यांना वाटलं, ज्या दुःखाने हिला एवढी सहिष्णुता शिकवली त्या दुःखाला विकृत मानायचा काय अधिकार आहे मला? कृष्णाबाई पुढे म्हणाल्या, कधी कधी पटतं मला की माझंच चुकतंय सगळं. वाटतं 4 चौघात जावं, मनाला कसला तरी नाद लावून घेऊन मन रमवावं, पण ते काही होत नाही मला. कधी कधी भीती वाटते की मी म्हणजे गळ्यात पडलेलं एक रडकं लोढणंच वाटत असेल तुम्हाला. आणि मग त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्या हसून म्हणाल्या, पण तुम्हाला असं कधी वाटायचंच नाही मुळे, हो ना? तुम्ही स्वतःला ओळखताना त्याच्यापेक्षा मीच तुम्हाला जास्त ओळखते. हे बोलताना त्यांची भाबडी नजर पुन्हा तिरळी झाली. त्या नजरेतला तो तिरळेपणा पाहून आलेला हुंदका गोपाळरावांनी मोठ्या संयमाने आवरला. त्यांचा खांदा थोपटून ते म्हणाले, मी फिरायला जातो. येताना डॉक्टरांकडे जाऊन येतो. कालच त्यांनी मला ताबडतोब भेटून जा असा निरोप ठेवला होता. येतो हं. सुमारे तासभराने गोपाळराव दवाखान्याबाहेर आले. डॉक्टरांचे शब्द एखाद्या श्रापदासारखे त्यांच्या मागे दबत दबत येत होते. खाली मान घालून सावकाश जड जड पावलांनी ते रस्ता चालू लागले. मग एकाएकी त्यांना भयंकर थकवा आला, म्हणून ते रस्त्यावरच्या एका खांबाला टेकून उभे राहिले. त्यांचे ओठ कोरडे कडवट पडले आणि त्यांना पुढे पाऊल टाकवेना, काही केल्या टाकवेना. पुन्हा पुन्हा डॉक्टरांचे ते शब्द त्यांच्याकडे एका संथ क्रूरतेने झुलत झुलत येऊ लागले. डॉक्टर म्हणाले होते, मला वाटलं होतं की माझी शंका खोटी ठरेल, पण आय एम सॉरी, कॅन्सर आहे. पहिल्या अवस्थेच्याही पुढे गेला असावा. मनाच्या त्याच अवस्थेत ते कितीतरी वेळ बसून होते. आपली छाती एकसारखी धडधडते हे त्यांना जाणवत होतं. मधूनच स्वतःचं सारं अस्तित्व आणि शरीर त्यांना अगदी परकं अनोळखी वाटत होतं. देठापासून पान गळून पडावं तसं शरीर गळून पडल्यासारखा भास होत होता. आणि तरीही मन समूळ उपटलं गेलं नव्हतं. सगळी जाणीव फाटली नव्हती. जीवनाचे थेंब अजूनही मंदपणे ठिपकत ओघळत होते. ते चालू लागले, पण आता त्यांच्या पावलात थकवा नव्हता आणि घराकडे येता येता त्यांना वाटलं
डॉक्टरांचं निदान ऐकल्यावर आपल्याला जो थकवा आला तो सुद्धा स्वतःपेक्षा कृष्णाबाईंच्या विचारानेच आला होता. ते घराच्या दरवाजापाशी आले तेव्हा रस्त्यात पाहिलेली काही दृश्य त्यांना आठवत होती. एका बसचा B3456 हा नंबर आणि त्याला 3 भाग जातोय की नाही म्हणून आपण केलेला भागाकार, एका फेरीवाल्याचे रंगीबेरंगी फुगे आणि सायकलवरून सुरकुंडी मारून गेलेली एक सुंदर तरुणी, झरकन निघून गेलेल्या मोटारीतील एक गुबगुबीत कुत्रा आणि निरभ्र आकाशातून आलेल्या पक्ष्याचा आवाज, पुलाच्या पाण्यात दिसलेल्या कमानीची प्रतिबिंब आणि कोपऱ्यावरच्या भाजीच्या दुकानात दिसलेल्या हिरव्या गार पालेभाज्यांचा ढीग, ह्या सगळ्या क्षुल्लक आणि विसंगत गोष्टी कशा कोंडणे त्यांना आठवत होत्या, अगदी लख्ख आठवत होत्या. हे सारं बघण्यात तटस्थता होती पण वेदना नव्हती, खिन्नता होती पण आकांत नव्हता. घरी आल्यावर देवघरातून कृष्णाबाईंनी विचारलं, काय म्हणाले डॉक्टर? गोपाळरावांनी कृष्णाबाईंकडे अपार वात्सल्याने पाहिलं. त्यांना वाटलं आत्ता या क्षणी देवावरच्या श्रद्धेमुळे कृष्णाबाईंचा चेहरा अधिकच भाबडा, कुरूप आणि विद्रूप दिसतोय. तरी पण त्यांना वाटलं आपल्या अंतःकरणाच्या आत्ताच्या तटस्थतेचं रहस्य त्यांच्या या कुरूप पण श्रद्धाशील नजरेतच कुठेतरी दडलेलं आहे आणि नकळत त्यांच्या पापण्यांच्या कडा ओलावल्या. ते सावकाश म्हणाले, काही नाही, अगदी किरकोळ आहे. औषध दिलंय डॉक्टरांनी. आणि छातीची धडधड थांबवण्याकरता देवघरात कृष्णाबाईंच्या शेजारी डोळे मिटून बसलेल्या मंजीकडे पाहून ते हसून म्हणाले, काय सकाळी उंदीर खाऊन तुझी लेक काय आता काशी यात्रेला तयारीला लागली की काय? आणि काय ग, तुझी ही लाडाबाई बाळंत केव्हा होणार आहे? देवाला सांगतेस की नाही हिचं बाळंत पण नीट करायला? कृष्णाबाईंचा खुललेला चेहरा त्यांनी पाहिला पण त्या काय म्हणाल्या हे ऐकण्याचं भान त्यांना नव्हतं. ते स्वतःला विचारत होते, आपण हिला म्हणालो होतो की तुझ्या दुःखामुळे मीही दुबळा झालोय, मग हे दुबळे पण आता कुठे आहे? काय झालंय? काय होतंय? जेवताना सुद्धा ते घाबरले नव्हते, पण परीक्षेला जाण्यापूर्वी विद्यार्थ्याच्या छातीत धडधडावं तसं त्यांना होत होतं. आचवून ते वरती गेले आणि बाहेरच्या गच्चीवर आरामखुर्ची घेऊन पडून राहिले. मध्यान्हीच्या वेळेचं सारं जग स्थिरावलं होतं. दूरच्या पिवळसर तांबड्या माळावर उन्हाचा स्तब्ध भगभगता पांढरा समुद्र पसरला होता. काळ्या दगडांवर, इमारतीच्या तांबड्या कौलांवर, पिवळ्या गवतांवर त्याचे साखरेच्या दाण्यासारखे सहस्त्र कण चकचकत होते. एका वडाच्या झाडावर उभ्या केलेल्या निशाणांची विटकी चिरफाडलेली लक्तरं अधिकच एकाकी आणि भकास वाटत होती. पलीकडच्या टोकाची एक मशीद खडूच्या 4-2 कांड्या उभ्या केल्यासारखी दिसत होती. भोवतालची पिवळ्या रंगाची घरं निपचित मलूल पडली होती. फक्त एका हिरव्या घरावरच्या जांभळ्या भोर बोगनवेलीला भोवळ आली नव्हती. समोरच्या उन्हाने खुपणाऱ्या डोळ्यावर गुलाब पाण्याच्या घड्या घालाव्यात असं ते दृश्य वाटत होतं. हे सारं दृश्य एखाद्या कापलेल्या फळाच्या तुकड्यासारखं आपल्या हातावर ठेवल्यासारखं त्यांना वाटत होतं. फ्रेममध्ये चित्र असावं तसं एका चौकटीत सारं हलत होतं आणि तरीही काही अचल वाटत होतं. त्यांच्या गतायुष्याचे विचार त्यांच्या मनात येत नव्हते. आयुष्य निसटून गेलं म्हणून कधी कधी येणारी खंतही त्यांच्या मनात यावेळेला नव्हती. आयुष्य पुन्हा जगायला मिळालं तर काय केलं असतं हा प्रश्नही त्यांच्या मनाशी घोटाळत नव्हता. एक उदात्त प्रसन्नता त्यांच्या भोवती एखाद्या भुंग्यासारखी गुणगुणत होती. सगळं विश्वच मुळे एका मंद मंद लयीत स्वतःच्या आसाभोवती फिरत होतं.
तंबोऱ्याच्या 4 तारांवरचं स्वराचं वर्तुळ फिरतं ना, तसं. आपली मुलं गेली तेव्हाच त्यांनी मृत्यू या कल्पनेतील आपली भीती पळवून नेली होती. रोजचं जगणं जेवढं आपल्या ओळखीचं आहे तेवढंच आता मरणही ओळखीचं आहे. कैक वर्षांनी अचानक दारात उभ्या राहिलेल्या जिवलग मित्रासारखी ही प्रचिती त्यांना या दुपारच्या शांततेत भेटायला आली होती. आश्चर्य एवढंच होतं की जीवनातील ही साधी सुधी प्रचिती येण्यासाठी 4 कोवळे जीव बळी गेले होते आणि एक जीव दुःखाच्या खाईत फेकला गेला होता. विठ्ठल, रघु, तारा, मधू आणि त्यांची आई. आज या साऱ्यांवर आपण रागवलो होतो. त्यांचे डोळे भरून आले आणि एकाएकी त्यांना उत्कटपणे वाटलं की मृत्यूला सामोरे जाताना वयाची ही सारी वाळकी पानं शरीरावरून गळून पडावीत आणि आपली नजर जणू एखाद्या लहान तान्ह्या मुलासारखी व्हावी. विठ्ठलसारखी, रघुसारखी, तारासारखी, मधुसारखी. समोरच्या निळ्या घुमटातून उन्हाच्या पांढऱ्या समुद्रावर तांबड्या जांभळ्या प्रकाशाच्या सरीच्या सरी कोसळल्या. गतीचं एक प्रचंड घोंगावतं वादळ त्या समोरच्या समुद्रातून आलं आणि त्यामुळे झाडाचं पान कलून थरथरत राहावं तसं त्यांचं शरीर, मन थरथरत राहिलं. वादळ ओसरल्यावर त्यांनी जेव्हा डोळे उघडले तेव्हा त्यांच्या हृदयात एका अजाण औत्सुक्याचे मंद मंद ठोके पडत होते. किती मजेदार असेल ती नजर, ती वृत्ती. भीती नाही, व्यथा नाही, वेदना नाही, काळजी नाही, किंकाळी नाही, तडफड नाही. लुळी जड जीभ, वाकडे ओठ, पापण्यांवर घोटाळणारी वासना, गतजन्मांच्या आठवणींच्या उचक्या, मरणाला जिंकायची आकांक्षा, पापाचा आणि पुण्याचा हिशोब. काही नाही, काहीही नाही. फक्त एक कोवळं कोवळं लुसलुशीत कुतूहल. मूल जसं प्रकाशाकडे बघतं, रंगाकडे बघतं, तसं ज्या अज्ञात गूढ सृष्टीतून ते येतं, ज्या नजरेने येतं, तिथे त्याच नजरेने त्याच विरविरीत सृष्टीकडे परत. एखाद्या परीकथेतल्या परीच्या हाताने विद्रूप माणसाचा एकदम सुंदर राजपुत्र व्हावा तसं आपलं आत्तापर्यंतचं आयुष्य आणि येणारं मरणही त्यांना सुंदर झाल्यासारखं वाटलं. त्यांचं अंतःकरण आता शांत झालं होतं. त्या शांतीने ते तुडुंब काठोकाठ भरलं होतं. त्यांनी संध्याकाळ त्याच मनस्थितीत घालवली आणि रात्री ते अंथरुणावर पडले, ते सुद्धा अगदी शांतपणे, न तळमळता. त्यांच्या शेजारीच कृष्णाबाई झोपल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्याचा रंग अजूनही हस्तिदंतासारखा पांढरा स्वच्छ होता. फक्त त्यांच्या भाबड्या गढूळ नजरेवर या वेळेला लांब सडक पापण्यांची धापणं पडली होती आणि बोळकं वासून त्या हसत होत्या. गोपाळरावांनी ओळखलं, हिला नेहमीप्रमाणे काहीतरी स्वप्न पडलंय बहुधा. खरोखरच कृष्णाबाईंना स्वप्न पडत होतं. एका लांब लचक रस्त्यावरून उंच उंच झाडांच्या कमानीतून त्या झपझप जात होत्या. रस्ता अगदी निर्मनुष्य होता, पण दिवस असूनही घराघरांवर पणत्या लागल्या होत्या. मध्येच एका वडापाशी त्यांना रघु दिसला. अगदी उघडा बंब. त्याचं सगळं अंग कोळशानं काळं कुळकुळीत झालं होतं. काय करावं बाई? अरे, आत्ता ना तुला आंघोळ घातली होती, मग तिकडे कोळशाच्या खोक्यापाशी कशाला गेला होतास रे बाबा तू? पण रघु त्यांच्याकडे बघेनाच मुळी. त्यांनी त्याला खूप हाका मारल्या. अगदी तोंडाशी जाऊन त्याच्या कानात ओरडल्या, पण तो लक्षच देईना. तो भलतीकडेच बघत होता. तेवढ्यात गोपाळराव ताराला घेऊन आले. हिच्या अंगाला बघ, कसा दुधाच्या साईचा वास येतोय, नाही? ते म्हणाले. पण हे काय, तू कुठे जातेस एवढ्या दुपारची?
इश्श, म्हणजे काय? रघु हॉस्पिटलमध्ये नाही आहे का? 8 वर्ष लेकरू हॉस्पिटलमध्ये आहे आणि मला चांडाळणीला आठवणही नाही. अशी अशी कशी मी विसरले हो. त्या पुन्हा रस्ता चालू लागल्या. पण रस्ता संपायचा, पुन्हा सुरू व्हायचा. अखेर रस्त्याच्या टोकाशी त्या आल्या तेव्हा पुन्हा आपण आपल्याच घरी आलो आहोत असं त्यांच्या ध्यानात आलं. त्या माझघरात आल्या तेव्हा डॉक्टर माझघरातूनच बाहेर पडत होते. त्यांच्या खांद्यावर हात ठेवून ते म्हणाले, 1 तास उशीर झाला तुम्हाला. 1 तास आधी आला असतात तर तुमच्या मांजरीची पिल्लं वाचली असती. फक्त 1 तास. आणि मग भिंतीच्या कंपाऊंडवरून काळे पांढरे ठिपके धावत आले. म्हणजे मध्येच स्वतःभोवती गरगरा फिरली आणि मान उंच करून आपल्या पिल्लांना उंच दीनवाड्या आवाजात हाक मारू लागली. कार्टे, कसला गळग्रह आणलायस माझ्या जीवाशी, त्या घाबरून म्हणाल्या. आणि तिच्याबरोबर माझघरात ठेवलेल्या दुरडीकडे त्या जाऊ लागल्या. पण तिन्ही पिल्लं, दुरडी बाहेर होती. त्यांच्या माना पिरगाळून ठेवल्यासारख्या दिसत होत्या. लहान दिसत होत्या. केस पिंजारलेले होते. एक पिल्लू मात्र नुसतं तोंड उघडत होतं आणि मिटत होतं. उघडत होतं आणि मिटत होतं. एकसारखं थंडीने कुडकुडल्यासारखं थरथरत होतं. म्हणजे मान वर करून त्यांच्याकडे बघत होती. पिल्लांना हुंगत हुंगत त्यांच्या भोवती हिंडत होती. दरवाजापर्यंत जाऊन पुन्हा पुन्हा परतत होती. अखेर एका पिल्लाची रक्ताळलेली मान ती हुंगून हुंगून चाटू लागली. ते पाहून कृष्णाबाईंनी किंकाळी फोडली आणि त्या ताडकन दचकून अंथरुणात ताठरून उठून बसल्या. त्यांची किंकाळी ऐकून गोपाळराव त्यांच्यापाशी गेले. कृष्णाबाईंचे खांदे गदागदा हलवून ते विचारू लागले, का ग, काय झालं? केवढ्याने ओरडलीस? जागी झालीस? जागी झालीस का? स्वप्न बिप्न पडलं असेल ना नेहमीसारखं? पण त्या बोलेनात. फक्त डोळे ताट करून त्यांच्याकडे बघू लागल्या. हळूहळू त्यांच्या डोळ्यातून पाणी येऊ लागलं. गोपाळरावांचा हात पकडून त्यांनी कापऱ्या आवाजात विचारलं, आपल्या मंजीची तरी पोरं वाचतील ना हो? की ती सुद्धा? गोपाळराव बोलेनात. त्यांची वाणी घशातल्या घशात कोरडी झाली. सांगा ना, सांगा, वाचतील ना? वाचतील ना हो? तो प्रश्न ऐकून गोपाळरावांचं काळीच लकलकलं. त्यांची नजरच जणू भोसकली गेली. त्यांनी कृष्णाबाईंना घट्ट मिठी मारली आणि त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवून ते घळाघळा रडू लागले. कथा इथे संपली आहे. धिस इज डेस्टिनी. पुन्हा भेटूया नव्या कथेसह.